हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण टेराफॉर्मचे व्हेरिएबल्स कसे डिफाईन करायचे ते बघणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण लोकली एक फाईल क्रिएट केलेली होती युजिंग रिसोर्स ब्लॉक. ह्या रिसोर्स ब्लॉकमध्ये लोकल हा माझा एक प्रोव्हायडर झाला. त्याच्यानंतर फाईल म्हणजे जो रिसोर्स मला क्रिएट करायचा आहे, इकडे क्रिएट न्यू फाईल म्हणून मी एक नाव दिलेलं आहे या रिसोर्स ब्लॉकला आणि त्याच्या आतमध्ये दोन आर्ग्युमेंट्स आहेत, फाईल नेम आणि कंटेंट. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ह्या ठिकाणी आपण फाईल नेम इकडे हार्डकोड केलेली आहे आणि त्याच्यासोबत कंटेंट देखील आय एम लर्निंग टेराफॉर्म हे देखील हार्डकोडेड आहे. आता लेट्स से की आपल्याला उद्या जाऊन जर काही ह्याच्यामध्ये चेंजेस करावे लागतील किंवा मल्टिपल रिसोर्स ब्लॉक्स जर ह्याच्यामध्ये ॲड झाले तर हे स्पेसिफिक आर्ग्युमेंट शोधून ते अपडेट करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं. त्याच्यामुळे जेवढे पण व्हेरिएबल नेम्स किंवा जेवढे पण व्हेरिएबल्स आपण इकडे डिफाईन करतोय हे एका सेपरेट व्हेरिएबल फाईलमध्ये जर आपण मेंटेन केले तर लॉंग टर्मसाठी आणि प्रोजेक्ट प्रॉपरली मेंटेन करण्यासाठी पण खूप चांगलं असतं. आणि ज्या वेळेस तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करता त्यावेळेस ह्या छोट्या छोट्या गोष्टी देखील खूप मॅटर करतात, कारण तिकडे फक्त आपण एकच रिसोर्स ब्लॉक क्रिएट करणार नाही. तिकडे जर आपल्याला AWS, गुगल क्लाउड किंवा Azure ह्या सगळ्या मल्टिपल क्लाउड प्रोव्हायडरवरती जर आपल्याला रिसोर्सेस बनवायचे असतील तर प्रत्येक क्लाउड रिसोर्ससाठी वेगळे वेगळे इनपुट पॅरामीटर्स किंवा आर्ग्युमेंट्स किंवा व्हेरिएबल्स तुम्हाला क्रिएट करावे लागणार. सो इट इज बेटर टू हॅव इट इन अ सेपरेट फाईल. आता या व्हेरिएबलसाठी जर तुम्हाला नवीन फाईल क्रिएट करायची असेल तर लेट्स क्रिएट वन कॉन्फिगरेशन फाईल विथ द नेम variables.tf. आणि ह्या फाईलमध्ये आपण जे पण व्हेरिएबल्स main.tf फाईलमध्ये यूज करणार आहोत ते इकडे आपण डिफाईन करू. फॉर एक्झाम्पल व्हेरिएबल, त्याच्यानंतर जर इकडे main.tf मध्ये तुम्ही बघितलं तर आपण व्हेरिएबल नेम यूज केले फाईल नेम. तर हे सेम व्हेरिएबल नेम मी इकडे देतो की एक फाईल नेम नावाचं व्हेरिएबल नेम बनवलेलं आहे आणि त्याची एक डिफॉल्ट व्हॅल्यू मी देईन सॅम्पल फाईल .txt. ह्याच्यासोबत अजून एक व्हेरिएबल नेम आपण ॲड करूया विच इज व्हेरिएबल कंटेंट आणि या कंटेंटची पण एक डिफॉल्ट व्हॅल्यू इकडे ॲड करूया आपण आय एम लर्निंग टेराफॉर्म. ही फाईल सेव्ह करतो आणि आता ही व्हेरिएबल फाईल जर आपल्याला main.tf मध्ये जर यूज करायची असेल तर विल हॅव टू रिमूव्ह दिस जी आपण हार्डकोडेड व्हॅल्यू दिलेली आणि त्याच्या ठिकाणी var.filename हे आपलं फाईल नेम जे आहे ते व्हेरिएबल नेम झालं आणि त्याच्यानंतर कंटेंटसाठी पण आपण सेम गोष्ट करणार विच इज var.content. आणि त्याच्यानंतर अगेन वी विल फर्स्ट रन दी टेराफॉर्म इनिट. त्याच्यानंतर टेराफॉर्म प्लॅन रन करणार. इकडे यू वुड ऑब्झर्व की सॅम्पल फाईल .txt नावाची फाईल क्रिएट होणार आहे आणि ह्याच्यानंतरची कमांड आहे टेराफॉर्म अप्लाय. टेराफॉर्म अप्लाय रन केल्यानंतर इट विल आस्क फॉर द कन्फर्मेशन आणि तुम्ही इकडे ऑब्झर्व कराल की सॅम्पल फाईल .txt नावाची एक नवीन फाईल क्रिएट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जो आपण कंटेंट variables.tf फाईलमध्ये दिलेला तो देखील आलेला. आता हाच जर समजा की मला हा कंटेंट चेंज करायचा आहे की आय एम लर्निंग टेराफॉर्म अलॉंग विथ AWS, हे सेव्ह करून जर मी पुन्हा टेराफॉर्म अप्लाय केलं तर यू वुड ऑब्झर्व की सॅम्पल फाईल पुन्हा रिक्रिएट होते विथ आय एम लर्निंग टेराफॉर्म अलॉंग विथ AWS. सो दॅट्स हाव ज्यावेळेस पण कोणतेही व्हेरिएबल नेम्स आपण main.tf मध्ये वापरतोय ते व्हेरिएबल्स नेम एका सेंट्रलाइज्ड लोकेशनवर ठेवण्यासाठी आपण variable.tf नावाची एक फाईल क्रिएट करू शकतो. आता या व्हेरिएबल ब्लॉकमध्ये देखील आपल्याला वेगवेगळे आर्ग्युमेंट पास करता येतात. जे आपण सध्या पास केलंय ती डिफॉल्ट व्हॅल्यू आहे या फाईल नेमची. ह्याच्यासोबत आपण दुसरा एक आर्ग्युमेंट पास करू शकतो विच इज टाईप. ह्या टाईपमध्ये आपण जो पण डेटा टाईप यूज करणार आहे तो डेटा टाईप मेन्शन करू शकतो. फॉर एक्झाम्पल मला बुलियन पाहिजे का लिस्ट पाहिजे, मॅप, नंबर, सेट, स्ट्रिंग, ट्युपल, ह्याच्यापैकी जो पण डेटा टाईप मी यूज करणार आहे माझ्या main.tf साठी तो मी इकडे डिफाईन करू शकतो. आता आपल्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण स्ट्रिंग यूज केलेला आहे. दॅट मीन्स आय कॅन से स्ट्रिंग हिअर. त्याच्यानंतरचा जो आर्ग्युमेंट आहे तो डिस्क्रिप्शन. आता हा डिस्क्रिप्शन कशासाठी आहे की जे पण व्हेरिएबल तुम्ही इकडे क्रिएट करताय ते व्हेरिएबल आपण कशासाठी यूज करतोय हे डिफाईन करण्यासाठी आपल्याला त्याचं डिस्क्रिप्शन द्यावं लागतं. इट इज ऑलवेज अ गुड प्रॅक्टिस की ज्या पण गोष्टी आपण क्रिएट करतोय इन द व्हेरिएबल ब्लॉक त्याबद्दलचं एक छोटंसं डिस्क्रिप्शन तरी आपण इकडे दिलं पाहिजे. सो दॅट जर कोणी दुसरा डेव्हलपर किंवा दुसरा डेव्हऑप्स इंजिनियर जर तुमचा कोड रीड करतोय सो त्याला पण अंडरस्टँड होईल की हा व्हेरिएबल कशासाठी क्रिएट केला. फॉर एक्झाम्पल इकडे मी देऊ शकतो
this is the variable used for file name. Similarly, ह्या दुसऱ्या व्हेरिएबल ब्लॉकसाठी देखील आपण सेम गोष्टी डिफाईन करू शकतो, विच इज टाईप. इकडे पण आपण स्ट्रिंग यूज केला आहे. आणि त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन. इकडे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिहेन कंटेंट इनसाइड दी फाईल. सो अशा प्रकारे जेवढे पण व्हेरिएबल्स आपण क्रिएट करणार आहे टेराफॉर्ममध्ये, त्या व्हेरिएबल्सना आपण व्हेरिएबल डॉट टी एफ कॉन्फिगरेशन फाईलमध्ये टाकू शकतो आणि त्याच्यासाठी 3 वेगळे आर्ग्युमेंट पण आपण पास करू शकतो. आता हे तर एक्झाम्पल आपण स्ट्रिंगसाठी बघितलं. असं जर समजा तुम्हाला नंबरसाठी करायचं असेल तर व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन अगेन क्रिएट व्हेरिएबल ब्लॉक. इकडे व्हेरिएबलचं नाव देईन, लेट्स से माय नंबर्स, आणि त्याच्या आतमध्ये आय कॅन गिव्ह डिफॉल्ट व्हॅल्यू ॲज लेट्स से 10. टाईप आहे नंबर आणि डिस्क्रिप्शन सम रँडम नंबर. आणि हेच जर मला माझ्या मेन डॉट टी एफमध्ये यूज करायचं असेल तर व्हॉट आय कॅन डू इज इकडे वॅर डॉट माय नंबर असं करून यूज करू शकतो. आणि त्याच्यानंतर इफ आय रन टेराफॉर्म अप्लाय, यू वुड ऑब्झर्व की सॅम्पल फाईल डॉट टी एक्स टीमध्ये तो नंबर आता प्रिंट झालेला आहे. हेच जर आपल्याला लिस्टचं व्हेरिएबल बनवायचं असेल तर व्हॉट कॅन आय से इज व्हेरिएबल इकडे माय लिस्ट, त्याच्या आतमध्ये लेट्स से डिफॉल्ट व्हॅल्यू मी देतोय आकाश कांबळे. टाईप देईन मी माझी लिस्ट ऑफ स्ट्रिंग आहे आणि त्याचं डिस्क्रिप्शन आहे दिस इज माय लिस्ट म्हणून. आणि ही लिस्ट जर मला मेन डॉट टी एफमध्ये यूज करायची असेल तर आय विल कॉपी दिस व्हेरिएबल नेम. इकडे जाऊन आय कॅन यूज इट समथिंग लाईक दिस. आणि जर हे मी सेव्ह केलं आणि पुन्हा टेराफॉर्म अप्लाय केलं तर यू वुड ऑब्झर्व की इकडे माझं लिस्टमधला कंटेंट पण इकडे प्रिंट झालेला आहे. ही सेम गोष्ट जर आपल्याला मॅप व्हेरिएबलसाठी करायची असेल तर व्हेरिएबल माय मॅप म्हणून देतो. त्याच्या आतमध्ये टाईप मॅप ऑफ लेट्स से स्ट्रिंग आणि त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू असेल लेट्स से नेम आहे माझं आकाश, कॉमा इकडे मी देतो सरनेम इज इक्वल टू कांबळे. आणि हा माय मॅप जर मला इकडे यूज करायचं असेल तर आय कॅन कॉपी दिस व्हेरिएबल नेम. आय गो बॅक टू माय मेन डॉट टी एफ. इकडे ह्याच्या आतमध्ये आय कॅन गिव्ह नेम और मे बी इकडे आपण सरनेम ट्राय करूया. इफ आय अगेन रन दी टेराफॉर्म अप्लाय तर आपली अगेन सॅम्पल फाईल पण अपडेट झालेली असेल आणि माझं सरनेम इकडे प्रिंट झालं आहे विच आय गेव इन टू दिस व्हेरिएबल. सो अशा प्रकारे आपण वेगळ्या डेटा टाईप्सचे व्हेरिएबल्स क्रिएट करू शकतो आणि ते व्हेरिएबल्स त्याच्यानंतर आपल्या मेन डॉट टी एफमध्ये देखील यूज करू शकतो. सो दिस वॉज द शॉर्ट व्हिडिओ ऑन टेराफॉर्म व्हेरिएबल्स. ह्याच्याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट किंवा काही क्वेश्चन्स असतील तर मेक शुअर यू आर पुटिंग इट इन अ कमेंट सेक्शन बिलो. आणि चॅनल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर यू आर सबस्क्रायबिंग टू द चॅनल ॲज वेल. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साईड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.